कोणती परीक्षा पास होण्यासाठी दोन गोष्टी फार महत्वाच्या असतात. एक म्हणजे नॉलेज आणि दुसरी म्हणजे स्ट्रॅटेजी. म्हणजे जर तुम्हाला एखाद्या 100 प्रश्नाच्या पेपरमध्ये 55 प्रश्नाचं नॉलेज आहे तर 56वा प्रश्न बरोबर येण्याची शक्यता फार कमी असते. हे झालं नॉलेज. परंतु 55 प्रश्न 100 पैकी नेमके कोणते बरोबर येतात आणि त्या 55 प्रश्नापर्यंत व्यवस्थितरित्या कोणतेही कन्फ्युजन न ठेवता पोहोचणं याला म्हणायचं स्ट्रॅटेजी. आता नॉलेज प्राप्त करण्यासाठी तर तुम्ही बराच कालावधी घालवलेला आहे, परंतु त्या नॉलेजला जर तुमची स्ट्रॅटेजी तुमच्या बरोबर नसली ना तर ते नॉलेज कोणत्याही कामी येत नाही आणि परत आपल्या समोर येतो 2-4 मार्कांना आपला कट ऑफ हुकलेला. म्हणून आताच्या सेशनमध्ये आपण अशा प्रकारचे काय नियम बघणार आहेत जे बऱ्याच अभ्यास करून या ठिकाणी बऱ्याच जणांबरोबर चर्चा करून काय नियम सेट केलेले आहेत. हे नियम जर तुम्ही लक्षात ठेवले किंवा ह्याचा जर प्रॉपर वापर केला येणाऱ्या कंबाईन ग्रुप बी साठी असो नाही तर ग्रुप सी साठी असो तर नक्की तुम्हाला सांगतो तुमच्या आहे तेवढ्या नॉलेजवरती सुद्धा तुमचा पेपर पास तुम्ही नक्की करू शकता. त्याच्यामुळे व्यवस्थितरित्या ज्यांचा पूर्ण अभ्यास झालेला आहे ना त्यांनी हा व्हिडिओ किंवा ज्याचा 50-60% झालेला आहे त्यांनी सुद्धा हा व्हिडिओ व्यवस्थितरित्या बघा. काय मुद्दे ते लक्षात आपल्याला नक्की येतील. तर ह्या नियमाने आपल्याला राहायचं का तर संधी मोठी आहे, कॉमन कट ऑफ आहे, कट ऑफ कमी लागेल थोडासा, परंतु आपल्या डोक्यात टार्गेट हे 55+60+ ठेवून चाललं तर कुठंतरी तुम्ही सगळ्या पूर्वच्या मुख्य देऊ शकता. हा विषय लक्षात घ्या. तर पहिल्यांदा जर आपण पाहायचं झालं तर हा मुद्दा की एक जुन्या काळात हा अभ्यास होता की इतिहासाला एवढे प्रश्न तेवढे प्रश्न, पण 2023च्या नवीन कालावधीनुसार नियम पहिला लक्षात ठेवा की या विषयाला एवढं वेटेज आहे. जसं की इतिहास भूगोल ह्याला 10 आहे, आता अर्थशास्त्र 15, चालू घडामोडी 15, राज्यघटना 15, विज्ञान 15 आणि गणित बुद्धिमत्ता 20 प्रश्न. आता बघा ज्यावेळेस परीक्षा हॉलमध्ये जाता तुम्ही त्यावेळेस वही न्या, पेन न्या, कागद न्या, या अशा काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार नाही. हॉल तिकीट न्या. तुम्ही फक्त न बावचळता तिथं नीट पोचा आणि शांत चित्तानं तुमच्या जागेवर बसून तुमची जी प्रॉपर इन्फॉर्मेशन आहे ही शांत डोक्यानं एकदम तुम्ही या ठिकाणी त्यामध्ये भरायची. आता मिलिटरीत एक नियम असतो बघा. हा नियम पहिला नियम परीक्षेसाठी डोक्यात ठेवायचा की एखादा प्रश्न ज्यावेळेस तुमच्या समोर येणार आहे त्याला फेस करताना तुमच्या डोक्यात काय पाहिजे हा नियम नंबर 1 तुम्हाला काय सांगतो बघा. मिलिटरीत एक नियम असतो. तो नियम असा आहे की ज्यावेळेस असं प्रश्नावरती तुम्ही पोहोचता, अशा समस्येवर पोहोचता की आता काय सुचत नाही, त्यावेळेस मिलिटरीचा एक नियम असतो की त्यावेळेस त्या क्षेत्रातला तुमच्या सगळ्यात जो आवडता व्यक्ती आहे ज्याला बघून तुम्ही मोटिवेट होता तो त्या परिस्थितीत नेमका काय विचार करेल. जसा एखादा प्रश्न आहे आणि तुमच्या डोक्यात आहे XY स्टुडंट माझ्या चांगला फेवरेट होता किंवा पोस्ट निघलेला होता, त्यानं हा प्रश्न बघितल्यावर नेमका काय विचार केला असता, रिएक्ट केला असता, तो मुद्दा म्हणजे माइंड सेटअप आपला असा पाहिजे की ज्याला तुम्ही मोटिवेशन मानता त्या व्यक्तीसारखं माइंड सेटअप तुमचा पाहिजे. हा पहिला मुद्दा लक्षात घ्या का तर तिथं तुम्ही पॉझिटिव्ह होता. तर नियम नंबर 2 मध्ये काय असतं बघा की समजा हे विषय तुमच्या समोर आहेत, इतिहास आहे, भूगोल आहे, अर्थशास्त्र आहे, चालू घडामोडी, राज्यघटना, विज्ञान. यामध्ये ज्यावेळेस आपण परीक्षेला बसतो, अभ्यास करत असतो त्यावेळेस त्यातले असे 3 विषय निवडायचे की हे विषय मला प्रचंड सोपे जातात, वाचायला मला कधी काय अडचण वाटली नाही, कशातच काय अडचण वाटली नाही. असे 3 विषय कुठलेही पहिले निवडायचे. जसं की मी निवडला इतिहास, भूगोल आणि राज्यघटना. हे 3 विषय मला अतिशय आवडतात. तिन्ही विषयाचे मिळून इथं झाले 35 प्रश्न आणि हे 35 प्रश्न आवडते विषयाचे सोडवताना तुम्हाला जास्त वेळ कधीच लागत नाही का तर 0.36 तुमच्या समोर आहेत. पण या आवडत्या विषयात तुम्ही नेहमी दक्षता घ्यायची की तिन्ही विषय हे साधारणतः तुम्ही पहिल्या 10 ते 12 मिनिटांमध्ये या 3 विषयावरती टिक करून तरी तुमची झाली पाहिजे. आता लक्षात घ्या 35 प्रश्न ज्यावेळेस तुम्ही सोडवलेला असता तर ऑटोमॅटिकच पेपरमध्ये तुमचा माइंड सेटअप तयार होतो की पहिल्या 15 मिनिटात 35 प्रश्न माझे सोडवून झालेले आहेत आणि नक्कीच इथं आपले 26 ते 27 प्रश्न बरोबर आहेत. आणि आता आपल्याला गरज आहे या ठिकाणी अजून एक
30 ते 32 प्रश्नाची गरज आहे हे बरोबर येणं. म्हणजे निम्मा पेपर, निम्मी बाजी तुम्ही पहिल्या 15 मिनिटात मारलेली आहे. हा पहिला विषय इथं लक्षात ठेवायचा की हिता आला. आता हे झालं की नियम नंबर 3 तुम्ही नेहमी लक्षात ठेवा की तिसरा नियम की एखादा सब्जेक्ट ज्यावेळेस तुम्ही सोडवता, जसं की तुम्ही इतिहास विषय हा क्वेश्चन पेपरवर टिक केलाय, कशावर पेपर टिक केलाय, इतिहास क्वेश्चन पेपरवर टिक केलाय, तर एक विषय टिक केल्यावर त्याचे गोल तिथंच करून घ्या. म्हणजे इतिहासाचं 10 नंबरला 11ला क्वेश्चन आहे, तर 11ला 2 आहे, 12ला 3 आहे. एक विषय झाला की त्या विषयाचे गोल करा. जेणेकरून काय होतं तुम्हाला सांगतो, एक गोल केल्यामुळं म्हणजे तुम्ही काय लोक काय करतात, सगळा पेपर टिक करून घेतात आणि शेवट गोल करायला सांगते. पण तुम्ही सगळा पेपर टिक करून घेताल आणि शेवट गोल करताना जर बेल वाजली तर एक तर गोल चुकवचाल, नाहीतर गोल न करता सोडवलेला पेपर सुद्धा रिटर्न तिथं द्यायची वेळ येईल आन्सर शीट तुम्हाला. म्हणून सब्जेक्ट झाला की गोल झाला पाहिजे, हा पहिला मुद्दा तिथं तुम्ही ध्यानात घ्यायचा आहे. आता 35 प्रश्न तुमचे सोडवून झाल्यानंतर आता तुमच्या समोर अतिशय दणकट विषय उरलेले आहेत. जसं की अर्थशास्त्र उरला, जसं की चालू घडामोडी उरला, विज्ञान उरला. या बाकीच्याच मी बोलत नाही लगेच. तर अर्थशास्त्र, चालू घडामोडी, विज्ञान. आता इथं तुमच्या डोक्यात काय ठेवायचं की आता ह्यातला एक एक विषय आपण बाजूला निवडू, अर्थशास्त्र निवडू आणि अर्थशास्त्रात किमान 8 ते 9 प्रश्न असे असतातच जे तुमच्या वाचनात आलेले असतात, सोडवलेले असतात. ते प्रश्न फोकस करायचे आणि ते टिक करायचे. आता एखादा प्रश्न जर येत नसला तर त्याचं काय करायचं? अर्थशास्त्रासारख्या विषयात, कुठल्या विषयात एखादा प्रश्न जमनाच, तर पहिला नियम तुम्हाला जर 50-50% वाटतंय ना, हे किंवा हे अवश्य टिक करा. पण ज्याचं उत्तर 100% तुम्हाला माहितच नाही, ज्याचं काहीच माहित नाही, त्याच्याकडे तुम्ही बघू म्हणजे त्याच्या नादाला लागू नका. आणि इथं अजून महत्वाचा एक विषय काय आहे तुम्हाला सांगतो, तोही लक्षात ठेवा. हा एक नियमच आहे की एका विषयाला एकदाच वाचायला तुम्हाला वेळ मिळणार, डबल त्या विषयाकडे जायला वेळ मिळणार नाही. म्हणून एक विषय वाचला, त्याचे गोल केले की परत त्या केलेल्या गोलवर किंवा सुटलेल्या गोलवर विचार करू शकता. पण पेपर त्या ठिकाणी सगळा पूर्ण झाल्यावर, परंतु तिथंच विचार करत बसण्यात मजा नाही. उत्तर 50-50% वाटतायत, अटेम्प्ट 100% करा. जर 100% वाटतंय जमतच नाही तर त्याला अटेम्प्ट करू नका. वरीलपैकी सर्व चूक, वरीलपैकी सर्व बरोबर, ह्या काय बेसिक ट्रिक्स आहेत, ह्या ट्रिकच्या नादाला लागू नका. का तर प्रत्येक वेळेस एक कामी येतात असं काय नाही. अर्थशास्त्रात 8, चालू घडामोडीत 8, विज्ञानमध्ये 8 आलं तर 24 प्रश्न तुमच्या इथं बरोबर आले. आता 30-32 मधले 24 प्रश्नाचा तुमचा मॅटर सॉल्व्ह झालाय. आणि शेवट किमान 15 मिनिटं तुम्ही गणित बुद्धिमत्तेसाठी सेवा. जसं हे चांगलं आहे त्यानं पहिल्यांदा घ्या, परंतु पहिल्यांदा गणित बुद्धिमत्ता घेतल्यावर प्रॉब्लेम काय येतो बघा, की तुम्ही सरावात प्रॅक्टिसमध्ये ज्यावेळेस गणित बुद्धिमत्ता सोडवत असता आणि फ्रेश मध्ये तिथं तसं उदाहरण दिसतं, परंतु तुम्ही काय सूत्र टाकता, काय टेक्निक टाकता आणि तरी ते सुटत नाही, तर तुम्ही तिथं वेळ घालवण्याची शक्यता असते. आणि एकाला 2-2.5 मिनिट घालवले की पुढं तुमच्यावर बर्डन प्रचंड वाढतं. म्हणून गणित बुद्धिमत्तेला शेवटची 15 मिनिटं उरतील याची दक्षता घ्यायची. किमान 15 मिनिटं, जास्तीत जास्त किती उरले तरी चालतील. आणि आता तुमच्या डोक्यात टार्गेट आहे की वर 26-27 बरोबर आले असतील, खाली 24 बरोबर आले असतील. आता डोक्यात विषय आहे की गणित बुद्धिमत्तेत 20 पैकी आपले किमान, आता एका अँगलनं पाहिलं 10 ते 12 बरोबर आलेच पाहिजेत. हा आकडा जास्त पाहिजे, 15च्या पुढे डोक्यात विचार पाहिजे, पण ह्या माइंडसेटअपनं 10 ते 12 तिथं बरोबर आलेच पाहिजे असं तुम्हाला वाटतं. तर एक लक्षात घ्या, गणित आणि बुद्धिमत्तेत या ठिकाणी असे क्वेश्चन 8 ते 9 क्वेश्चन असतात की ज्याला आपण रिझनिंग, नॉन व्हर्बल का काय म्हणतात, नॉन व्हर्बलच म्हणत असतील त्याला, की ज्याला सूत्राचा वापर नसतो, काय सूत्राची गरज नाही. आणि हे गरज नाही असे या ठिकाणी एक 20 प्रश्नापैकी ज्याला बुद्धिमत्ता म्हणतो
त्याला 14 ते 15 प्रश्न साधारणतः येतात आणि ज्याला गणित म्हणतो त्याला 6 ते 7 प्रश्न येतात. तर या 14 ते 15 प्रश्नामध्ये 8 ते 10 असे असतात की तुम्ही एका नजरेत त्याला सहजरित्या सोडवू शकता, ज्याच्यासाठी वेळ तुम्हाला 40-50 सेकंदाच्या आत लागतो. परंतु एकाच गणिताला किंवा एकाच बुद्धिमत्तेला गुंतून बसू नका. नाही सुटलं तर त्याला नादाला लागू नका, चुईला कोला गुतल्यागत करू नका. एका नजरेत सुटतात अशी 8 ते 9 उदाहरण तुम्हाला पटपट पटपट तिथं लक्षात आली पाहिजे, त्याला तुम्ही सोडवलं पाहिजे. त्यानंतर या ठिकाणी 6 ते 7 प्रश्न गणिताचे असतात, ज्याला सहज सूत्र टाकून 3 ते 4 प्रश्न तिथं सहज बरोबर येतात. आणि असे या ठिकाणी 8 ते 9 3 ते 4 म्हणजे 10 ते 12 प्रश्न तुम्ही तिथं या ठिकाणी 8 ते 10 मिनिटात सोडवू शकता. आणि उरलेल्या या ठिकाणी 6-7 मिनिटात राहिलेल्याला तुम्ही डोकं लावलं तर तिथं 4 ते 5 बरोबर येतील. म्हणजे जे टार्गेट आपण पाहतो 60+ तुमच्या आहेत तेवढ्याच नॉलेजवर तुम्ही सहजरित्या अक्वायर करू शकता. आणि या नियमानं जर राहिला तर तुम्हाला केलेल्या अभ्यासाचं फलित भेटल. अन्यथा हा नियम नाही ठेवला तर किती अभ्यास करा, तुम्ही परत म्हणताल की इतिहासाला हे वाचायला नाही पाहिजे होतं, ते वाचायला पाहिजे होतं, पुस्तकं चेंज करत जाता, पण रिझल्ट नेहमी 3 ते 4 मार्कानं मागच पडत गेलेला असतो. म्हणून हे सूत्र, हे स्ट्रॅटर्जी नक्की लक्षात ठेवा, तुम्हाला परीक्षेसाठी नक्की कामी येईल. आणि MPSC चॅलेंजर्स अकॅडमीच्या वतीनं सर्व विद्यार्थ्यांना येणाऱ्या परीक्षेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.